ईडीला पळवून मारलं, आज गाड्या फोडल्या, केरळमध्ये जनतेचा उद्रेक। ईडीनं केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयएमचे ज्येष्ठ नेते पिनरई विजयन यांच्या घरावर छापा टाकला आणि एकच राडा पाहायला मिळत आहे। सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्यांवर दगडफेक केली, मात्र ईडीवर अशा प्रकारे हल्ला का होतोय आणि ईडी फक्त विरोधकांवरच कारवाई करताना का दिसतेय? यापूर्वी ईडीवर कोणत्या राज्यात हल्ला झालाय? ईडी एक स्वतंत्र संस्था राहिली आहे की सत्ताधाऱ्यांची एक नवीन शाखा बनली आहे? ईडीच्या कारवाईनंतर कोणते नेते, मंत्री किंवा मुख्यमंत्री झालेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ईडी सीबीआयच्या छाप्यात मोठी वाढ झाली आहे। दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ईडी विरोधातील कोणत्या न कोणत्या नेत्याच्या घरावर छापा मारताना दिसते। मात्र ईडीनं छापा मारल्यानंतर या कारवाईतून काहीच समोर येताना दिसत नाहीये। विरोधकांवर ईडीनं छापा टाकल्यानंतर आणि त्यांची संपत्ती जमा केल्यानंतर तो लगेचच भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतो। त्यानंतर लगेच ईडीची कारवाई थांबते असा आरोप विरोधक करताना दिसतात। यूपीएच्या 2004 ते 2014 या कालावधीत ईडीनं एकूण 112 छापे मारले होते। यावेळी 5346 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली होती। आता 2014 नंतर मोदी सरकारच्या कालावधीत ईडीनं 6000हून अधिक छापे टाकले। या कारवाईत 1,15,000 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षात ईडीनं 193हून अधिक राजकीय नेत्यांवर कारवाई केली आहे, छापे टाकले। यावेळी दिवसभर टीव्हीवर ईडीनं या नेत्यावर छापा टाकला आणि त्या नेत्यावर छापा टाकला अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत होत्या। आम आदमी पार्टी देशात सर्वात भ्रष्टाचारी असा आरोप मीडिया करताना दिसत होती। आता आपचे नेते कोणताही भ्रष्टाचार न करता अनेक महिने जेलमध्ये राहून बाहेर आलेत। ईडीनं आतापर्यंत नेत्यावर मारलेल्या छाप्यातून 2 नेत्यांना शिक्षा झाली आहे। ते नेते म्हणजे हरिनारायण राय, झारखंडचे माजी मंत्री, 2017 मध्ये कोर्टानं 7 वर्षांची शिक्षा सुनावली। दुसरे अनोश एक्का, झारखंडचे माजी मंत्री, 2020 मध्ये 7 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2 कोटीचा दंड ठोठावण्यात आला। आतापर्यंत हे 2च नेते ज्यांना ईडीच्या कारवाईनंतर शिक्षा सुनावण्यात आली होती। ईडीच्या याच सोडीच्या कारवाईमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे आता ईडीवरील विश्वास लोकांमधून कमी होताना दिसतोय असं म्हटलं जात आहे। त्यामुळे ईडीवरील हल्ले वाढताना दिसत आहेत। आज ईडीवर केरळमध्ये हल्ला झालाय, तर यापूर्वी देखील काही राज्यांमध्ये लोकांनी ईडीला पळवून लावलाय। सविस्तर पाहूयात की ईडीवरून कोणत्या राज्यात किती राडा झालाय आणि हा राडा कसा थांबवण्यात आलाय। ईडीच्या कारवाईनंतर कोणते नेते, मंत्री किंवा मुख्यमंत्री झालेत तेही थोडक्यात पाहूयात। पश्चिम बंगालमध्ये 2024 मध्ये ईडीवर सर्वात मोठा हल्ला झाला होता। कथित रेशन वितरण घोटाळा प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे टीएमसी स्थानिक नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचं पथक आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान संदेश खाली येथे पोहोचले होते। तिथे जमा झालेल्या हजारो स्थानिक समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला। यात अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। आंदोलकांनी ईडीच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि पर्सही हिसकावून घेतले होते। स्थानिक पोलिसांकडून वेळेत कोणतीही मदत न मिळाल्यामुळे संतप्त जमावाच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांना ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांमधून तिथून पळ काढावा लागला। या घटनेमुळे देशभरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला, ज्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि पुढे जाऊन मुख्य आरोपी शाहजहान शेखला अटक करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं। तमिळनाडू राज्यात तर ईडीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती। स्थानिक प्रशासनानं केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ होती। यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती। मदुराई येथे तैनात असलेल्या ईडी अधिकारीनं दिंडुगुलमधील एक सरकारी डॉक्टरांच्या विरोधात जुन्या केसचा निपटारा करण्यासाठी चक्क 3 कोटी रुपयांची लाच मागितली होती। तडजोडी अंती 51 लाख रुपये ठरले, त्यातील 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तमिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ईडी अधिकाऱ्याला महामार्गावर फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून रंगेहात अटक केली। या अटकेनंतर काही तासातच तमिळनाडू पोलिसांनी थेट मदुराई येथील ईडीच्या उपविभागीय कार्यालयावर धाड टाकली। केंद्रीय यंत्रणेच्या अधिकृत कार्यालयात घुसून राज्य पोलिसांनी झडती घेण्याची देशातील अत्यंत दुर्मिळ घटना होती।
छाप्यादरम्यान ईडीच्या कार्यालयाची झाडाझडती घेत असताना अनेक संवेदनशील फाईल्स आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। यावेळी ईडीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय निमलष्करी दलांच्या जवानांसोबत तमिळनाडू पोलिसांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली। या कारवाईमुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा थेट घटनात्मक संघर्ष निर्माण झाला होता। झारखंडमध्ये देखील ईडीवर कारवाई करत असताना असाच हल्ला झाला होता। पूर्वी ईडीला एक स्वतंत्र संस्था मानलं जात होतं। ईडी कारवाई करते म्हणजे काहीतरी गंभीर घटना आहे, या ठिकाणी नक्कीच भ्रष्टाचार असेल असं म्हटलं जायचं। मात्र आता ज्या ठिकाणी ईडी कारवाई करते त्या ठिकाणच्या नेत्यांना फोडायचंय, त्यामुळे ईडीची कारवाई सुरू आहे असं लोक म्हणताना दिसतायत। तुम्ही अगदी महाराष्ट्रापासून दिल्ली घ्या, ज्या ज्या नेत्याच्या घरी ईडीनं छापा टाकलाय तिथे काही दिवसातच भाजपमध्ये सत्तेत पाहायला मिळाले। महाराष्ट्रात ईडीनं शिवसेनेच्या काही नेत्यांच्या घरावर छापा टाकला आणि काही दिवसातच आपल्याला शिवसेनेचे 2 तुकडे पाहायला मिळाले। असंच राष्ट्रवादी सोबत देखील घडले। त्यानंतर आता काही दिवसापूर्वी खासदार राघव चड्डा यांच्यासह आपचे काही नेते भाजप सोबत गेल्याचं पाहायला मिळतंय। देशभरातील अनेक नेते ईडीच्या छाप्यांनंतर भाजप सोबत हातमिळवणी करत मंत्री झालेत, तर ईडीच्या छाप्यांनंतर हेमंत बिस्वा सर्मा हे आसाम राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळाले। त्यानंतर दुसरा नंबर सुवेंदू अधिकारी यांचा पाहायला मिळतोय। अधिकारी हे टीएमसी मध्ये असताना नारद स्टिंग ऑपरेशन आणि शारदा घोटाळ्यात त्यांचं नाव होतं। ईडी आणि सीबीआय यांची चौकशी करत होती, मात्र त्यांनी 2021च्या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला। आता विधानसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठं बहुमत मिळालं असून सुवेंदू अधिकारी थेट मुख्यमंत्री बनलेत। ईडी जेव्हा जेव्हा छापा मारते त्यानंतर देशभरातील नेते आपला पक्ष सोडून भाजप सोबत जाताना दिसतात। त्यामुळे ईडीचा छापा फक्त पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी असल्याची भावना लोकांमध्ये तयार झाली असून याच भावनेतून ईडीवर देशभर हल्ले होताना दिसतात। तुम्हाला काय वाटतं, ईडीवर हल्ले का होत आहेत? ईडीवर होणारे हल्ले योग्य आहेत का? ईडी योग्य पद्धतीने आपलं काम करते का? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।